फ्रेंड्स, वेलकम टू मॉन्टेरा विलेज पार्ट 2. विलेजमधल्या ॲक्टिव्हिटी करून आम्ही थोडी रेस्ट केली आणि पुन्हा ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या. त्यात फर्स्ट हा पपेट शो पाहिला, मग जादूगारने जादूचे शो दाखवले. ॲक्टिव्हिटी संपतच नव्हत्या म्हणून आम्ही पुन्हा इथल्या मचानखाली थोडा आराम केला आणि मग लंच करायला गेलो आनंदरसमध्ये. जेवण अगदी उत्तम होते आणि खूप व्हरायटी होती. पोटभर जेवून झोप यायला लागली तर आम्ही बाहेरच्या हॅमॉकवर थोडा आराम केला आणि थोडी विश्रांती घ्यायला रूमवर गेलो. जाताना ही मॉन्टेरा विलेजची ट्रेन पाहिली, यांनी इथे शेती पण केली आहे ती पाहिली, गोशाळा पाहिली, हा लांब पायाचा माणूस पाहिला, आणखी काही पिक्चर्स क्लिक केले. इथला लक्ष्मण झुला पाहिला, त्यावर बॅलन्स करत करत चालायला खूप मजा आली आणि फायनली आम्ही आमच्या भुंग्यापर्यंत पोहोचलो. इव्हनिंगला बाजूलाच असलेल्या पूलमध्ये गेलो. इथला व्ह्यू एक नंबर होता. आम्ही पाण्यात थोड्या डुबक्या मारल्या आणि मग रेन डान्स पण एन्जॉय केला. फ्रेश होऊन बाहेर आलो तर रात्र झाली आणि सगळीकडे छान लाइटिंग होती. आम्ही इंडोर गेम्स खेळायला गेलो, जिथे आम्ही कॅरम आणि लुडो खेळून थोडा टाइमपास केला. मग हॅमॉकवर आलो. ही जागा सकाळपेक्षा आता खूपच सुंदर दिसत होती. भुंग्याजवळ सुद्धा फुटलाईट लावली होती आणि ती खूप छान दिसत होती. लाईव्ह म्युझिक विथ डिनर चालू झाला आणि सगळ्यांनी खूप धमाल केली. यांचा डिनर मेन्यू पण खूप भारी होता. डिनरमध्ये स्टार्टर्स, पास्ता, चायनीज, नॉर्थ इंडियन आणि स्वीट डिश असे सगळे होते. थंडी वाढत चालली होती आणि आम्ही लाईव्ह म्युझिक बरोबर गरम गरम जेवणाचा आस्वाद घेत होतो. लास्ट बट नॉट द लीस्ट, शेकोटी करून आमचा आजचा हा फुल ऑन ॲक्टिव्हिटीवाला दिवस संपला. सकाळ झाली आणि आम्ही झाडाला बांधलेले झोके घेतले. थोड्याफार ॲक्टिव्हिटीज परत रिपीट केल्या आणि चेकआउटची तयारी केली. इथल्या शॉपमधून खूप अशी शॉपिंग केली. त्यात आम्ही इथे गोशाळेत बनलेले फ्रेश तूप, पापड फेण्या, माझ्यासाठी गोवरा अशा खूप गोष्टी घेतल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.